गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पुढची एक्सरसाइज स्टार्ट करण्यापूर्वी काही आपण थेअरी पॉईंट पाहूया जी जॉमेट्रीशी रिलेटेड आहे. ओके, समजा इथं आपण असा हा डॉट दिला, याला काय म्हणतो आपण, आणि आय एम लेटिंग इट ॲज ए, सो वी आर सेईंग इट ॲज अ पॉईंट ए. ओके, मी इथे एक पॉईंट घेतोय पी आणि इथं पॉईंट घेतोय क्यू, आणि याच्यामध्ये हे सगळे मी असे पॉईंट्स ड्रॉ करतोय. ओके, असं पॉईंट ड्रॉ केल्यानंतर असा फायनल एक सेगमेंट बनतो. इट इज नोन ॲज सेगमेंट पी क्यू. ओके, शॉर्टकटमध्ये आपण याला म्हणू सेग पी क्यू और सेग क्यू पी, दोन्ही चालेल. हे पॉईंट पी आणि क्यूला त्याचं एंड पॉईंट म्हणतात. पॉईंट पी अँड क्यू आर एंड पॉईंट्स. आर यू गेटिंग? म्हणजे सेगमेंट पी क्यू बनला कसा? सेगमेंट पी क्यू इज अ युनियन. युनियन म्हणजे कॉम्बिनेशन. युनियन ऑफ पॉइंट P and Q and all the points in between PQ. मी पहिल्यांदा डॉट 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 काढलं ना. हे डेफिनेशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारणार नाही. इट्स ओनली अंडरस्टँडिंग. फक्त कशाला काय म्हणतात तेवढं लक्षात ठेवा. पी क्यू म्हणजे सेगमेंट पी क्यू म्हणजे पी आणि क्यूचं पॉईंट आणि त्याच्यामधले सगळे पॉईंट याचं युनियन. ओके, या पीच्या इकडे जाणार नाही, क्यूच्या पुढे जाणार नाही, म्हणून याला म्हणतो एंड पॉईंट. एंड म्हणजे शेवटचा स्टॉप. आता हा शेवटचा स्टॉप आहे, इकडून इकडे जायचं नाही, इकडून इकडे जायचं नाही. ओके, आता स्केल लावली तर मी याची लेंथ मोजू शकतो का? हो, मोजू शकतो है ना. किती सेंटीमीटर आहे? 5, 10. म्हणजे इट इज अ काउंटेबल. काउंटेबल आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो सेगमेंट पी क्यू इज अ फायनाइट. सेगमेंट इज फायनाइट. पॉईंट क्लिअर होते डिस्क्रिप्शनमध्ये. सेगमेंट याला काय म्हणायचं? सेगमेंट पी क्यू फुल फॉर्म और सेग पी क्यू और सेग क्यू पी. पी अँड क्यू आर एंड पॉइंट्स अँड इट इज अ फायनाइट. क्लिअर होतंय? ओके, त्याच्यानंतर येते रे ए बी. रे ए बी मीन्स ईयर टेकिंग अपन पॉइंट ए और ये लिया मैंने बी. ओके, इट्स अ रे ए बी. याला किती एंड पॉइंट आहेत? हा इथून कुठपर्यंत चालला बाण दाखवतोय म्हणजे ते पुढे 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 जाणार आहे. थांबणार आहे का? नाही. इकडून इकडे जाणार आहे का? नाही. म्हणजे याला एंड पॉइंट किती आहेत? एंड पॉइंट किती आहेत याला? थोडं चेंज. ओनली वन एंड पॉइंट. only one end point, that is A. ओके, हा B याला रे आपण काय म्हणणार? ए बी म्हणणार. ओके, वी कांट से इट ॲज इट इज अ रे ए बी. ओके, इट्स अ नॉट रे बी ए. वी कांट से इट ॲज अ रे बी ए. रॉंग. बी ए याला म्हणू शकत नाही. बी कडून ए नाही जातो. ए कडून वाया बी होऊन पुढे चालला. बी मधातला एखादं स्टेशन आहे. अशी गाडी रेल्वे निघाली, पुढे चालली चालली चालली. बी मधातलं एक स्टेशन आहे, म्हणून वी आर सेईंग दॅट इट्स अ रे ए बी. याला रे बी ए म्हणू शकतो का? नाही. अच्छा, याला किती एंड पॉईंट आहे? एंड. इकडून इकडे जाता येत नाही. हां, इथून बीच्या पुढे तो ऑनवर्ड चालला. सो इट इज सेईंग दॅट ओनली वन एंड पॉईंट. आता याला मोजू शकतो का? अरे बाण आहे, बाण असं पुढे पुढे जाणार आहे. सो वी कांट count it. So ray is infinite. Are you getting? Ray is infinite. आता समजा मी इथं असा घेतला, याला काय म्हणणार? इट्स अ रे एक्स वाय. इट्स अ रे एक्स वाय. आर यू गेटिंग? क्लिअर? आता बघा मी काय केलं, इट्स अ रे पी क्यू आणि मी इथून एक उलट्या डायरेक्शनमध्ये
रे पी आर काढलं. तर इथे दोन रेचं मी कॉम्बिनेशन करतोय. कोणते दोन रे? पहिला रे पी क्यू आहे आणि दुसरा रे कोणता आहे? युनियन घेतो सेटमध्ये शिकलेला रे पी आर. दोन्ही रेचं मी जेव्हा कॉम्बाईन करतो ते काय बनते? लाईन पी क्यू बनते. काय बनते? लाईन पी क्यू बनते. आता एक लक्षात घ्या, रे पी क्यूचं डायरेक्शन इकडे आहे, रे पी आरचं डायरेक्शन इकडे आहे. दोघांचं कॉमन पॉईंट कोण आहे? पी. ओके, तर या दोघांना आपण म्हणू रे पी क्यू अँड रे पी आर आर कॉल्ड ॲज अपोजिट रे. काय म्हणणार यांना? काय म्हणणार आपण? अपोजिट रे. अपोजिट रे कोणाला म्हणणार? दोघांची डायरेक्शन उलटी आणि स्टार्टिंग पॉईंट दोघांचंही एकच. याचे पी रे पी क्यूचं स्टार्टिंग पॉईंट पी, रे पी आरचं स्टार्टिंग पॉईंट पी. ओके, म्हणून या दोघांना अपोजिट रे. दोन अपोजिट रे जॉईंट केलं तर काय बनते? लाईन. So we can say that line is a union of two opposite rays with common end point. Everybody clear होते? ओके, पॉइंट क्लिअर होते? पॉइंट, सेगमेंट, रे, लाईन. ओके, याच्यामध्ये एक आहे सेगमेंटचा एक पार्ट. आता मी इथे काय केलं, इथे सेगमेंट एक्स वाय घेतलं. याची स्केल पट्टीवर मी याची लेंथ घेतली ऑन द स्केल. इट्स लेंथ इज 3 सेंटीमीटर. आणि मी इथे एक सेगमेंट घेतलं एल एम. इट्स लेंथ इज 5. दोघांची लेंथ सेम आहे का? नाही. मी काय करतोय? कंपॅरिझन करतोय. दोघांची लेंथ सेम आहे का? नाही. तो कॅन आय राईट देन सेगमेंट एक्स वाय इज लेस दॅन सेगमेंट एल एम. ह्याला म्हणतात कंपॅरिझन. कोण मोठा आहे, कोण छोटा आहे, इक्वल आहे का चेक करणं. आता मी इथं समजा इथे घेतलं सेगमेंट सी डी, लेंथ घेतलं 4 सेंटीमीटर आणि इथे एक सेगमेंट घेतलं एस आय. इट्स लेंथ इज 4 सेंटीमीटर. म्हणजे दोघांची लेंथ काय? सेम आहे. दोन सेगमेंटची जर लेंथ सेम असेल देन वी आर सेइंग दॅट सेगमेंट सी डी. हा सिम्बॉल पाहिलात का केव्हा पहिलं? याला काय म्हणायचं? इट्स नेम इज कॉन्ग्रुएंट. सेगमेंट सी डी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एस आय. आर यू गेटिंग इट्स नेम? कॉन्ग्रुएंट. पॉइंट क्लिअर होते? ओके, सेगमेंट सी डी, सेगमेंट एस आय दोघांची लेंथ सेम आहे म्हणून दे आर कॉन्ग्रुएंट. एक्स वाय एल एम पेक्षा छोटा आहे, सो आय एम सेइंग दॅट सेगमेंट एक्स वाय इज लेस दॅन सेगमेंट एल एम. याच्या उलट म्हणायचे तर सेगमेंट एल एमची लेंथ एक्स वाय पेक्षा मोठी आहे, तर मी काय म्हणणार? सेगमेंट एल एम इज ग्रेटर दॅन सेगमेंट एक्स वाय. एव्हरीबडी क्लिअर आहे? थांबू इथे. पुढची थिअरी पाहू. मिड पॉईंटचा कन्सेप्ट. मिड पॉईंट. ओके, इथं हा सेगमेंट ए बी आहे. ओके, सेगमेंट ए बी वर मी एक पॉईंट असा घ्यायलो, हा पॉईंट. दॅट पॉईंट इज पी. तो पी पॉईंट काय करतो? याचे दोन सारखे पार्ट करतोय. म्हणजे समजा ए बीची लेंथ 10 आहे तर याला 5-5 मध्ये डिवाइड करणार. ए बीची लेंथ 8 आहे तर याला 4-4 मध्ये डिवाइड करणार. दॅट मीन्स आता हे आपली व्यवहारी लँग्वेजमध्ये झालं. मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये काय म्हणणार? पी बी अ पॉइंट ऑन सेगमेंट ए बी सच दॅट. काय करतोय तो? याचा आणि याचा सेम पार्ट करतोय, सेम लेंथ करतोय. म्हणजे आपण त्याला काय म्हणणार? लेंथ ऑफ ए पी इज इक्वल्स टू लेंथ ऑफ पी बी. ओके, अँड इथे एक स्पेसिफिक पॉइंट येते, हा ए डॅश पी डॅश बी. हे आपण मागे पाहिलं लास्ट एक. याचा अर्थ कोलिनियर. इफ
P is a point such that it divides segment AB in two equal parts and APB are collinear, then इथे घेऊ पहिले if, then P is known as midpoint of AB. P is known as midpoint of segment AB. डेफिनेशन्स असा कोणी विचारत नाही, फक्त कॉन्सेप्ट लक्षात येते. पॉइंट क्लिअर होते. म्हणजे इथे समजा सेगमेंट XY आहे, त्याची लेंथ 6 आहे. ओके, तर इथे मी पॉइंट A घेतलं. या A ने याला काय केलं, दोन इक्वल पार्टमध्ये डिवाइड केलं, म्हणजे 3 आणि 3 मध्ये केलं. तर मी A ला काय म्हणणार, मिड पॉइंट ऑफ XY. हे तिन्ही कोलिनियर असायला पाहिजे. समजा मी XY असं घेतलं आणि A पॉइंट इथं घेतलं, सच दॅट हे दोन्ही डिस्टन्स सेम आहेत. हे दोन्ही डिस्टन्स सेम आहेत. वी कांट से दॅट A इज मिड पॉइंट ऑफ XY. वाय? बिकॉज A इज नॉट लाइंग ऑन द सेगमेंट XY. इथे A पॉइंट XY वर नाही, म्हणून मी A ला XY चा मिड पॉइंट म्हणणार नाही, इथे म्हणणार. ओके, आर यू गेटिंग? मिड पॉइंटचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे ना? ओके, आता फक्त एक परपेंडिक्युलरिटीचा कॉन्सेप्ट पाहूया. ओके, इथे बघा, हा AB कोण आहे, सेगमेंट आहे. AC कोण आहे, सेगमेंट आहे. दोन सेगमेंटमध्ये हा अँगल जो दिसतोय दॅट इज नोन ॲज राईट अँगल, 90 डिग्री. इफ द अँगल बिटवीन टू सेगमेंट इज 90 डिग्री, देन आय एम सेइंग दॅट सेगमेंट AB is perpendicular to segment AC. Are you getting what we say to about this? Ulta T means perpendicular. Perpendicular means angle 90 degree. Here this AB is a ray, this AD is a segment. What I am saying here that we can say it as segment AD perpendicular to ray AB, or we can say ray AB is perpendicular to segment AD. Okay, both clear होते. आता इथे काय म्हणणार, इथे दोघेही जण कोण आहेत, रे आहेत. तर मी इथे काय म्हणणार, this ray PQ is perpendicular to ray PR, or ray PR is perpendicular to ray PQ. आता एक फायनल. Okay, here AB is a line, CD is also line. Angle between these two lines is 90 degree. That means, can I say that line AB is perpendicular to line CD? Okay, that's a common theory that we have to use in the proof. हे आपल्याला प्रूफ करताना लागतात हे सगळं, परपेंडिक्युलर आणि मिड पॉइंटचा कॉन्सेप्ट. हा पॉइंट क्लिअर होत आहे? ओके.